नमस्कार, मी सुकुमार शहा. आंबोली येथील एक पवित्र स्थळ हिरण्यकेशी उगमस्थान इथं आपण आलेलो आहोत. खडतर गाडी रस्ता साधारण 3-3.5 किलोमीटर, नंतर सुंदर पेवर ब्लॉकचा रस्ता चालण्यासाठी 500 ते 600 मीटर करून आपण आता या सुंदर जागी आलेलो आहोत. तर चला पाहूया हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान. सुंदर घंटावादन खवरे साहेबांकडनं आणि हिरण्यकेशीचं मंदिर आपण बघू शकता, देवस्थान. हा सुंदर वृक्ष आहे, इथं मोठा वृक्ष आहे. हे आपण बघू शकतो हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान. हे जे गोमुख आहे तिथून आत कुंडात पाणी येतं. हा गोमुख. हा हिरण्यकेशी देवी किंवा हिरण्यकेशी नदी याचं सुंदर उगमस्थान आणि त्याचा सुंदर परिसर. या कुंडाच्या भोवती अशा देवीच्या मूर्ती केलेल्या आहेत. हे कुंड आहे आपण बघितलं. यामध्ये हिरण्यकेशी नावाच्या सोनेरी माशांची पैदास केली जाते. हे लोकल मासे अभावानंच आढळतात. त्याचं संवर्धन इथं केलं जातं. या इकडं अशा गुफा आहेत, नॅचरल गुफा, तुळशी वृंदावन. आणि हिरण्यकेशीचं नदीचं पाणी आलेलं या इकडून कुंडातून बाहेर जातं. हे हिरण्यकेशीचं उगमस्थान. सुंदर मंदिर आहे, देवी आहे तिथं, मगरीवर उभी आहे. आणि गणपतीचं शंकराचं आहे. हा दुसरा भाग, गाय वासरू. आणि या बाजूला दत्तगुरू आहेत. मी तुम्हाला हिरण्यकेशी देवी आणि बाकी यांचं जवळून दर्शन घडवतो. देवी श्री पिंड आहे. लाल कपड्यामध्ये नंदी स्वामी आहेत. बांधकाम करून त्याचं ओरिजिनल जे आहे केव ती नष्ट केलेली आहे. हा सुंदर परिसर, झाडी खूप आहे. येतानाचा रस्ता पण फारच वाईट म्हणता येईल अशा सदरातला आहे. या कुंडामध्ये भक्तिभावानं लोक, असा सुंदर छोटा परिसर. गाडी रस्ता चांगला केला तर नक्कीच वर्दळ वाढवणारा. चला, एक सुंदर स्थळ आपण पाहिले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.